तर माझी मस्त पूजा झाली, मस्त पूजा झाली. इथं हार बनवले 2 मंदिरात न्यायला. सोड 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 सोड. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर दीपाली गेलेली आहे मंदिरात, तर तिला अभिषेक करता येते. आता एकदा दाखवलं तर ती गेली, तिला पुढं पाठवले. मी हार बनवले, बोललो मी हार घेऊन येते, कारण किती दिवस झाले देवांना हारच नव्हते, म्हणजे साईबाबाला आणि गणपती बाप्पाला. तर मग हार बनवले, आता घेऊन चालले मी. चला बघू किती अभिषेक झाला. ऐ ऐ चला चला चल बाबला, ये चल, चला कर, चला कर. हिला मंगळसूत्र घालताना ते व्हिडिओ काढलेला, ते तुम्ही टाकलेला ना स्टेटसला, मामा बघते. आता खूप डेंजरवाले स्कॅम व्हायला लागलेत माझ्या अकाउंटवरनं. असे मेसेज जायला लागलेत ना, काय सांगाल. मला तर आश्चर्य, म्हणजे असं धक्का नाही बसला, मला हसू येत होतं. आणि ते मेसेज बघितलंच ना तर असे एकदम बोंबील करायचे डेंजर. संध्याकाळी. नको आता हे पापलेट तर मी पापलेट खाईन. नित्यातलं पापलेट द्यायचं आहे मला. मग त्याला हळदीचं काढायचं, मसाला लावला, मला लक्षात नाही. याच्यातलं दे मग डेंजर मी नंतर सांगते. आता त्याला आम्ही पापलेट फ्राय करून घेतो, पापलेटचा कालवण. एवढं बेकार स्कॅम चालू आहे ना. असं माझ्या नावाने ना इंस्टाला मामाला माझ्या मेसेज गेला की 800 रुपये प्लीज देशील का, असं. तर त्याने थोडासा बोलला तो मेसेजवर, आणि मग तो बोलला की चल हिला पर्सनली फोन करता आणि विचारतं, म्हणून त्याने मला फोन केला. तेव्हा मला माहिती. तर आता मी यांना सांगितलं, आता हे काहीतरी करतील, रिपोर्ट काय करतात ते मला पण माहिती नाही. बघूया. त्याच्यामुळे साधी बळी माणसात ते असतात, ती कशी लगेच पाठवून देतात पैसे. आपलं जी म्हणजे थोडीशी दिमागवाले असतात, म्हणजे काय बोलतात, हुशार असतात, ज्यांना माहिती आहे का हां आज काहीतरी आहे, तर ती लोक जरा हे असतात की नाही, हे स्कॅम असू शकते. पहिल्यांदा असं घडलं आहे माझ्यासोबत. बाबा, ते फॉलोवर्स पण नाही एवढे, तर हे झालं आहे सगळं. ते पण फोटो बिटो माझा आणि यांचा दोघांचा आहे आमचा त्याच्यावर. मग नाही, नशीब आजीला माहिती आहे का बाबा इथं काय कमी नाही. ती शेखरांची आई बाबा होती ना, आता मला बोलते की आम्ही तेच विचार करतोय की गुड्डीला कशाची कमी आहे, ती कशाला 800 रुपये मागेल. मी बोललो जरी मला करायचं असलं तरी मी कशाला व्हॉट्सअपला या इंस्टाला मेसेज करीन. काय रे, काय काय आलंय काय समजत नाही. मिक्सर काढू. चला पापलेट फ्राय करतो मस्त की. असं काहीसं माझ्यासोबत होईल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. बापरे, इंस्टाला म्हणजे ज्यांचे खूप सारे फॉलोवर्स आहेत त्यांना समजतंय मला की त्यांचं अकाउंट काय फेक अकाउंट खोलून करू शकतात. काय झालं शोना? पण माझं तर एवढे पण नाहीत, 200 का किती आहेत माझे, तरी पण माझं फेक अकाउंट खोलून असं म्हणजे माझा मामा आहे त्याला मेसेज टाकलेत इंस्टाला की 800 रुपये द्याल का. परत आत्याचा मुलगा आहे त्याला पण टाकलेत. त्याने स्वतःहून मला फोन केला की बघू दे, पर्सनल फोन करून बघूया. तर आता खूप सारे असे स्कॅम चालू आहेत, तर त्याच्यापासून अलर्ट राहा. पण कसं काय होतं, साधीभोळी असं माणसं असतात ना, म्हणजे कशी ज्यांना फोनचं एवढं काय माहिती नाही किंवा पटकन साध्या मनाने आपण देऊन टाकतो, तसं होतं ना, त्याच्यामुळं भीती वाटते. तर हे बोलले की आता मी रिपोर्ट वगैरे करायचे, तर बघते जरा इंस्टा खोलून रिपोर्ट करते. आणि तो अकाउंट फेक अकाउंट खोललेला आहे माझ्या नावाचा, तर अजून मी सुद्धा बघितलं नाही, तर बघते आता मी काय बोलायचं. डोक्याला नवीन ताप झालाय, काय समजत कसा खात होता, मी देत नव्हती. गव्हर्नमेंट कसं बोलायचा, काय बोंबील दे बोंबील. मग भाकरी कुठं अटकतंय, तर इथं अटकते बोलतं भाकरी आहे ना. हां, आईस्क्रीम पार्टी. अरे पाडू नको. तो बघ कसं बघतो तो.
दादा तुला देत नाही सुनू. डब्यावर खेळताना केवढा खुश. टिकली माझी काढलेली याने. थांब थांब ते घेऊ त्या डब्बा इकडं. झाला केवढा खुश होतोय. काय झालं आता. योगे 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 नको. केवढा खुश होते रे बाबा. आता काय जीभ बघ. सोनू नित्या बोल. नित्यांश. नित्यांश बोल. पडशील. नित्यांश बोल. सोनू नित्यांश बोल. नित्यांश. नित्यांश. नित्यांश बोल. नित्यांश. नित्यांश बोल. आता एवढा क्यूट क्यूट काय काय म्युमेंट्स करताय ना. लय भारी एकदम. आणि ओरडलं ना आपण तरी हसणार. असं म्हणजे हसून येडा करतो माणसाला. ऐका कसा डोंगू डोंगू. गोंडूशा आहे. गोंडूशी बाबू आहे माझी. गोंडूश. वरती 2 दात आलेत, खाली 2 दात आलेत है ना. लय हसतो लय हसतो. काय पण करा हसतो. मग छान वाटतं खेळवायला पण. आणि मस्त एकदम. आया या घशावर हात ठेवलाय तिथ्यांश. आया ए नित्या बोल. नित्यांश. चलो नित्यांश बोल. नित्यांश. जीभ कशाला काढतोय. नित्यांश बोल. शनू नित्यांश बोल. नित्यांश. अरे पडशील. नित्यांश. नित्यांश बोल. थांब रे शनू. जरासा झोपला असेल फक्त 5 मिनटं. आणि उठलाय तो. आत्ता झोपेल थोड्या टायमानंतर. आता 4 वाजले. बघ बघ बॅट पाहिजे. बॅट. तर इथं आता मी संध्याकाळचा ठेवलेला आहे चहा. मस्त आलं टाकते आता. पहिलं तर खोय घेतली तांदळाची. आज भाकरी करायच्यात मच्छी असल्यावर. काल त्याने चपात्या बनवल्या. मग बोललो आज भाकरी बनवून घेते. तर मग भाकरीनं सुद्धा खोय घेतली मी. आणि एका साईडला चहा ठेवला. आणि गॅसचे हळद जरा इग्नोर करा म्हणजे पुसायचं आहे. तर आलं आणायला गेले मी. फ्रीजमध्ये होतं तर आलं टाकलं ना मस्त चहा होता असा. तर आलंसुद्धा टाकते आता. आणि आम्ही तेसुद्धा चहा घेतो तर म्हणून मग जास्तच ठेवलं आहे. आणि आला मस्त ठेचला आहे आणि टाकलं आहे चहामध्ये. तर चहा घेतो आम्ही मस्तपैकी पहिला. चला मंडळी आता टाईम आहे मला. तर मग मी आता ब्लाऊज कट करून घेतला आहे माझा. तो आता शिवून घेते कारण लग्न सीझन चालू झाला आहे. कोणाचं ना कोणाचं आहेच. त्याच्यामुळं मग आता शिवून घेते. नेसायला बरी पडेल म्हणून आता टाईम आहे तर शिवते. एका साईडला बोंबील आणि पापलेट फ्राय करायला टाकलेत मी. मशीन एका साईडला आहे. एका तर दीपाली आले तर थोडंसं ती टाकेल. थोडंसं ब्लाऊज शिवू शकते माझा. काल आमच्या दोघींच्या मॅक्स्यांना अशी नाही मारली मस्तपैकी. मशीन घरात असल्याचा हा फायदा असतो. बरं पडतं.
काय याच्यावर झाले मशीनवर ते काहीतरी पाडलंय. फटाफट फटाफट शिवून घेते. मला ना लवकरच भूक लागते, तर 7:30च वाजले तर मला भूक लागली. तरी पण मी थोडंसं थांबते आणि मग जेवते. परत थोडासा तरी ब्लाऊज होऊ दे. आणि प्रिन्सेस कट ना फटाफट होऊन जातात ब्लाऊज, एकदम फास्ट. फक्त न उठता बसलं पाहिजे, म्हणजे काय बोलतात, उठता बसलं तर उठलं नाही पाहिजे असं आहे, तर फटाफट होतो. नाहीतर मग टाईम जातो. चला, माझा फोन काही तर राहत नाही नीट, त्याच्यामुळे मी आता पहिला शिवून घेते ब्लाऊज. तर चला, अर्धा ब्लाऊज झाला शिवून माझा, अर्धा म्हणजे थोडासा. त्याच्यानंतर मी जेवली. नंतर गौरांची मस्ती चालू होती. आता याचं चालू आहे खाणं. असं माझा राहिले ब्लाऊज. मम्मा मम्मा चल मम्मा बोल. गरम झालंय त्याला, गरम. बघ कसं बघत बसले. आता भरवते याला. आता वाजले तर रात्रीचे 11:30 आणि आता मी मॅक्सी परत बदलली. सगळ्या माझ्या मॅक्सीवर उलटी केली नित्यांशने. खाल्लं पण, दूध पण त्याच्यात झालं, उलटी केली. आणि आत्ता मी बेडशीट बदलायला घेते रात्री 11:30 वाजता. बेडशीट बदलते आणि त्याला झोपवते पहिला. चला, आवाजाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.